आज जे आपण निवेदन दिलं याचा उद्देश काय होता? हे उद्देश जे आपलं संबलमध्ये जे शाही जामा मस्जिद आहे आमची, त्याच्यावर जे त्यांनी अटॅक केला आणि वारंवार खोटे आरोप करत आहे ते गव्हर्नमेंट तिथली, आणि नवीन काहीतरी मुद्दा उचलून तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. हे चालणार नाही. आता ह्याच्यानंतर त्यांनी आमचे अजमेर शरीफ, जे की आमचे कैक वर्षापासून ते दर्गा आहे, कुठंही काही म्हणून हे चालणार नाही की हे जे चाचणी करू त्याची चाचणी करू. हे वारंवार जर चलत असेल तर आम्ही ह्याला सहन करणार नाही आणि आम्ही हे सगळं दाखवून देऊ. महाराष्ट्र नाही तर देशात आम्ही तीव्र आंदोलन करून हे सगळं गव्हर्नमेंटला बी दाखवून देऊ आम्ही की आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे की संविधानावर आम्ही सगळा मुस्लिम समाज चलत आहे, संविधानाला फॉलो करत आहोत आणि हे जर घटना अशी वारंवार चालत तर आम्ही ह्याला सहन करणार नाही. आता काय मागणी केली आपण? आज मी कलेक्टर साहेबाला हीच मागणी केली, याची चाचणी खऱ्या पद्धतीत करा आणि जे गुन्हेगार आहेत त्याला कडी शिक्षा देऊन त्याला देशाला दाखवून द्या की देश बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी बनवलं आहे त्याच्यावर चलत आहे देश. आज शहर उस्मानाबादमध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे की संबल येथे घडलेला जो हिंसाचार आहे, मशिदीवर झालेला हल्ला व त्यामध्ये एक मुद्दामहून टार्गेट करून मारण्यात आलेले अल्पसंख्याक समाजाचे जे तरुण आहेत, जे देशाचे भविष्य होते, त्यांना टार्गेट करून मारण्यात आलेलं आहे. त्यांना मुआवजा मिळावा आणि अशा घटनांना पायबंद घालावा आणि अल्पसंख्याकावर बहुजनावर हल्ले बंद करण्यात यावे आणि लोकशाहीने देश चालवण्यात यावा, अशा प्रकारचे निवेदन आम्ही उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे. आणि त्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की वारंवार हे मुद्दे घडत असताना केंद्र सरकार असो किंवा न्यायपालिका असो, वारंवार हे मुद्दे घडत असताना त्यांनी बघायची भूमिका घेत आहेत. यामध्ये की सामान्य जी जनता आहे, भारताची 140 करोड जी जनता आहे, त्या जनताचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तुम्ही घाण प्रकारची सांप्रदायिक हिंसा करण्याची राजनीती तुम्ही करत आहात. हे बंद केलं पाहिजे आणि लोकशाहीच्या दृष्टीने हे आपल्या देशासाठी अत्यंत घातक असून यापुढे अशा घटना घडू नये.